हॅलो मित्रांनो, वेलकम टू जिजाऊ प्रबोधिनी. जसं की आपण कालच्या लेक्चरमध्ये बघितलं होतं, काल अपडेट खरं तर एमपीएससीची ऐतिहासिक आणि खूप मोठी घोषणा आपल्याला आपण बघितली की एमपीएससीच्या मुख्य परीक्षेच्या पॅटर्नमध्ये चेंज झालेला आहे. आणि तो चेंज आपण कालच्या लेक्चरमध्ये खरं तर समजावून घेतला होता. त्याच्या अनुषंगाने आपण नवीन बॅच जी आपली लॉन्च करतोय पुढच्या 10 ते 12 तारखेपासून, त्याची पण घोषणा काल केली होती. या लेक्चरमध्ये विशेष करून त्या बदललेल्या पॅटर्ननुसार आपल्या अभ्यासामध्ये काय चेंज व्हायला पाहिजे, आपण ते काय चेंज अडॉप्ट करायला पाहिजे आणि ते लवकरात लवकर करणं का गरजेचं आहे, हे सगळं या लेक्चरमध्ये खऱ्या अर्थानं आपण समजावून घेणार आहोत. मग विशेष करून पहिल्यांदा लेक्चरच्या सुरुवातीलाच आपण जो काही बदललेला पॅटर्न आहे तो बदललेला पॅटर्न पहिल्यांदा समजावून घेऊयात. पहिलं तर या नोटिफिकेशन मधलीच पीडीएफ तुम्हाला मी इकडच्या साईडला दाखवतोय. त्याच्यामध्ये पहिलं तर आता एमपीएससीचं मेरिट जे आहे ते मुख्य आणि इंटरव्ह्यूचा विचार केला तर 2025 मार्कांपैकी मेरिट लागेल आणि त्या मेरिटमध्ये खरं तर तुम्हाला यायचं आहे. मग त्याच्यासाठी पहिल्यांदा प्री क्वालिफाय होणं तर ते तर कंपल्सरीच आहे. प्रीच्या मेरिटमध्ये आला तरच तुम्ही मेन्स एक्झाम देण्यासाठी क्वालिफाय होऊ शकता. परंतु जर तुम्हाला यूपीएससीचा पॅटर्न चांगल्या पद्धतीनं माहिती असेल तर सेम पॅटर्न आता एमपीएससीनं सेम पॅटर्न कॉपी केला असं आपण म्हणू शकतो किंवा अडॉप्ट आहे असा केला आपण असं म्हणू शकतो. पहिल्यांदा सीसॅट मध्ये बदल झाला होता, सीसॅट क्वालिफाय केलं होतं, हे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. तेव्हापासूनच खऱ्या अर्थानं चर्चा सुरू झाली होती की आता मुख्य परीक्षा सुद्धा यूपीएससी सारखी होणार आहे आणि आता त्याची ऑफिशियल घोषणा केली गेली. कालच्या लेक्चरमध्ये आपण ते सगळं बघितलंय. मग नेमका बदल झाला म्हणजे नेमका बदल काय झाला हे आपल्याला समजावून घेणं गरजेचं आहे. पहिलं तर आता जी मुख्य परीक्षा तुमची असणार आहे ती मुख्य परीक्षा कशी असणार आहे तर वर्णनात्मक असणार आहे. अगोदर बहुपर्यायी होती, आता वर्णनात्मक आहे. म्हणजेच काय तर आन्सर तुम्हाला यूपीएससी मुख्य परीक्षेसारखे लिहावे लागणार आहेत. तशा पद्धतीनं खरं तर पॅटर्न असेल. मग त्याच्यामध्ये जे काय यूपीएससीचा पॅटर्न आहे तसाच पॅटर्न या ठिकाणी तुम्हाला या साईडला दिसतोय. मग त्याच्यामध्ये तुम्हाला काय काय दिलं तर परीक्षेचे स्वरूप वर्णनात्मक असेल असं सांगितले. वर्णनात्मक म्हणजे काय हे तुम्हाला ऑलरेडी मी समजावून सांगितले. त्याचबरोबर एकूण पेपर 9 असतील असं सांगितलं. मग त्याच्यामध्ये अहर्तकारी पेपर 2 आहेत. अहर्तकारी म्हणजे काय तर त्याच्यामध्ये तुम्हाला क्वालिफाय व्हायचं आहे. आता क्वालिफायचा क्रायटेरिया जो आहे तो त्याच्यामध्ये मिनिमम 25% मार्क तुम्हाला मिळालाच पाहिजे आणि ते 2 कंपल्सरी पेपर भाषेचे असतील. आता पुन्हा इथं लक्षात घेण्यासारखी गोष्ट काय तर हे मेरिटमध्ये पेपर धरले जाणार नाहीयेत. म्हणजे भाषेचा पेपर मराठी भाषेचा एक असेल, इंग्रजी भाषेचा एक असेल आणि त्याच्यामध्ये मिनिमम मार्क्स तुम्हाला 25% पेक्षा जास्त पडायचे. ते 300 मार्कांचे पेपर असतील. पण 25% पेक्षा कमी मार्क्स जर पडले तुम्हाला तर बाकीचे जे पेपर आहेत ते तुमचे चेकच होणार नाहीत, कारण तुम्ही क्वालिफाय झालाय असं ग्राह्य धरलं जातं. म्हणजे कधी कधी काय होतं याच्यामध्ये फक्त क्वालिफाय व्हायचं म्हणून आपण त्याच्याकडे लक्ष देत नाही आणि आपल्याला मग त्याच्यामध्ये 25% मार्क सुद्धा मिळत नाहीत. त्यामुळं बाकीकडे तुमचा चांगला परफॉर्मन्स असून सुद्धा तिथं तुम्ही क्वालिफाय होत नाही. आता बऱ्यापैकी प्रीचा विचार केला तर सीसॅट क्वालिफाय म्हणून मुलं काय करतात सीसॅटकडे जास्त लक्ष देत नाही. त्याचा परिणाम काय होतो तर जीएस मध्ये चांगला स्कोर येत असतो परंतु सीसॅट क्वालिफाय होत नाही. मग त्या जीएसला चांगला स्कोर येऊन उपयोग नाही. त्यामुळं जरी हे क्वालिफाईंग पेपर असले तरी तेवढ्या प्रमाणात त्याच्याकडे लक्ष देणं अत्यंत गरजेचं आहे. त्याला हलक्यात घेऊ नका, एवढं पहिल्यांदा तुम्हाला कन्फर्म मला करायचं. हे पहिले 2 पेपर झाले, त्याच्यामध्ये क्वालिफाय व्हायचं तुम्हाला मराठी इंग्रजी 300 मार्काचे. त्यानंतर मेरिटमध्ये ग्राह्य धरलेले पेपर सुरुवात होतात. इथं वरच दिले, इथं साईडला तुम्हाला दिले गुणवत्ता यादीकरिता विचारात घ्यावयाचे पेपर व त्यांचे गुण. आता याच्यामध्ये पहिला पेपर दिलाय निबंध, मराठी किंवा इंग्रजीमधून तुम्ही लिहू शकता. आता बऱ्याच विद्यार्थ्यांचा क्वेश्चन हा आहे की हे जे आन्सर रायटिंग आहे ते इंग्लिशमधून आपण देऊ शकता. तर ऑब्व्हियसली देऊ शकताय, कारण एमपीएससी इंग्लिश लँग्वेजमध्ये पण अवेलेबल आहे. याच्या अगोदर पण होते अवेलेबल. मग ऑब्व्हियस आहे इंग्लिश मीडियम अवेलेबलच आहे, जसं मराठी मीडियम आहे तसंच. त्यामुळे त्याच्यामध्ये काय दुमत असण्याची गरज नाही. तुमचं इंग्लिश मीडियम असेल म्हणजे बऱ्याचपैकी जे यूपीएससीचे प्रिपरेशन विद्यार्थी करतायत ते इंग्लिशमधून करतायत. मग आता यूपीएससी सारखा याचा पॅटर्न झाल्यामुळे त्यांच्या मनामध्ये हा खरं तर क्वेश्चन आहे की जे आम्ही प्रिपरेशन केले ते एमपीएससी मध्ये यूज करू शकतोय का. तर ऑब्व्हियस यूज करू शकतोय. तुमचं जसं प्रिपरेशन चालू आहे तसंच प्रिपरेशन ठेवण्याची गरज आहे आणि फक्त तुम्हाला मग एमपीएससी आणि यूपीएससीची तयारी एकत्र करता येते की नाही करता येत याच्यावरती आपण बोलणं गरजेचं आहे. तर तसा विचार केला तर तुम्हाला दोन्हीची तयारी एकत्र करता येते. फक्त एमपीएससी साठी वेगळं काय करायचं आहे तर स्थानिक लेवलचा अभ्यास जास्त करावा लागेल, महाराष्ट्र लेवलचा अभ्यास तुम्हाला जास्त करावा लागेल. बाकी इंडिया लेवलचा इंटरनॅशनल लेवलचा तर यूपीएससी मध्ये तुम्ही करतायचा अभ्यास. तेवढा फक्त प्रिकॉशन्स तुम्ही घेतलं तर दोन्ही एक्झाममध्ये यश तुम्हाला प्राप्त होऊ शकते. हे सगळ्यात महत्वाचं आहे. मग निबंध पहिला पेपर तुमचा असेल तो निबंधचा एसेचा पेपर असेल. यूपीएससी मध्ये पण आपण बघितलं की एसेचा पेपर असतोच.
तशाच पद्धतीचे 250 मार्कांसाठी एसेचा पेपर असेल, त्याच्यामध्ये 1 एसे विचारला जाईल किंवा 2 एसे विचारले जातील, ते आयोगावरती डिपेंड आहे. त्यावेळेस पॅटर्न जो काय क्वेश्चन पेपरचा येईल. आता कधी कधी युपीएससी मध्ये पण काय केलं, 1 एसे विचारला गेला, 2 एसे विचारले गेले. तशा पद्धतीने फक्त मार्क्समध्ये थोडाफार डिफरन्स आहे, पण पॅटर्न सेमच आहे. एसे 250 मार्काचा असेल, त्यामुळे आता इथून पुढे तुम्हाला तुमच्या प्रिपरेशनमध्ये काय बदल करायचे, तर एसेची सुद्धा प्रॅक्टिस करत राहायचं. तुम्हाला निबंध लेखनाची प्रॅक्टिस, त्याची कला, त्याची टेक्निक जी आहे ती तुम्हाला तुमच्या अंगी बांधवावीच लागेल, जर चांगले मार्क्स तुम्हाला मिळवायचे असतील तर. पहिल्यांदा स्वरूप समजावून घेऊया, त्यानंतर मग तुमच्या प्रिपरेशनमध्ये बदल काय करायचे किंवा कशा पद्धतीने प्रिपरेशन असायला पाहिजे हे आपण बघणार आहोत. दुसरा सामान्य अध्ययनचा पेपर आहे, म्हणजे जीएस फर्स्ट, जीएस सेकंड, जीएस थर्ड, जीएस फोर्थ असे पेपर आहेत. जसं इथं सामान्य अध्ययन दिले, त्याला आपण जनरल स्टडीज म्हणतो. मग जनरल स्टडीजचे 4 पेपर असतात. आता पहिले 3 आहे ते सामान्य, जे तुमचे हिस्ट्री आहे, जिओग्राफी आहे, इकॉनॉमी आहे, टेक्नॉलॉजी आहे, इन्व्हायरमेंट आहे, बायोडायव्हर्सिटी आहे, पॉलिटी आहे, हे जे काही सब्जेक्ट आहेत ना, याचं डिवायडेशन जीएस फर्स्ट, सेकंड, थर्ड मध्ये केलं जाईल. आणि जीएस फोर्थचा जो पेपर आहे, सामान्य अध्ययन 4 जो पेपर आहे, तो नीतिशास्त्रावरती आधारित असणार आहे, एथिक्सवरती. जसं युपीएससीला पण चौथा जो जीएस आहे, पेपर 5 आणि जीएस 4 हा जो पेपर आहे तो तुम्हाला नीतिशास्त्रावरती आधारित आहे. तशाच पद्धतीने एमपीएससीने सुद्धा अडॉप्ट केले. त्यामुळं आता तुम्हाला एथिक्सचा चांगल्या पद्धतीने अभ्यास करावा लागणार आहे. त्याच्यामध्ये मग केस स्टडी काय असतील वगैरे वगैरे, हा सगळा अभ्यास तुम्हाला डिटेलमध्ये करून ठेवायचा आहे, त्याला पर्याय नाही आता. आणि त्यानंतर सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्हाला आता इथून पुढे एमपीएससी साठी सुद्धा वैकल्पिक विषय निवडावा लागणार आहे. म्हणजे तुमचा एक ऑप्शनल सुद्धा आता एमपीएससी ठेवायचा. मग तो ऑप्शनलचे 24 प्रकारचे ऑप्शनल आहेत. या खरं तर नोटिफिकेशन मध्ये बघितलं तर या ठिकाणी तुम्हाला या स्क्वेअरमध्ये पाहावंच मिळते की 24 प्रकारचे ऑप्शनल आहेत. मग त्याच्यापैकी तुम्हाला ज्याच्यामध्ये कम्फर्टेबिलिटी आहे, ज्याचं पहिल्यांदाच तुम्हाला बऱ्यापैकी नॉलेज आहे, जो सब्जेक्ट तुम्हाला सोपा वाटतोय, ज्याच्यामध्ये तुम्हाला असं वाटतं की मी जास्त मार्क मिळवू शकतो किंवा मिळवू शकते, असा सब्जेक्ट तुम्ही विचारपूर्वक निवडणं गरजेचं आहे. आणि आता तो निवडणं तुम्हाला अनिवार्यच आहे, कारण त्याच्याशिवाय काम होणार नाहीये. आणि राहिला प्रश्न काय, ही सगळी मेन्स विषय आपण बोललो, मेन्स एक्झाम झाली. आता त्यानंतर मेन्समध्ये मेरिटमध्ये तुम्ही आला तर तुम्हाला इंटरव्ह्यूचा कॉल येतो. आणि यूपीएससी सारखाच याचा इंटरव्ह्यू 275 मार्कांना असेल. आणि मग मेन्स आणि इंटरव्ह्यूचे सगळे मार्क्स मिळून 2025 होत आहे. त्याच्यापैकी तुम्हाला जास्तीत जास्त मार्क मिळवायचे आहेत आणि मेरिटमध्ये येऊन आपली पोस्ट कशी आपल्याला मिळेल याचा विचार करायचा आहे. मग आतापर्यंत जे काही एमपीएससीचे विद्यार्थी प्रिपरेशन करत होते, त्यांनी आपल्या प्रिपरेशनमध्ये बदल करण्याची काय गरज आहे, तर पहिलं तर बहुपर्यायीच फक्त क्वेश्चनचा विचार करणं सोडून द्या. बहुपर्यायी क्वेश्चन पेपरचा तो तुम्हाला विचार करायचा आहे, क्वेश्चनचा विचार करायचा आहे. तो कशासाठी करायचा आहे, तर प्रिलियम एक्झामसाठी, पूर्व परीक्षेसाठी करायचा आहे. पण त्याच्याबरोबर आणखी बदल काय करायचा आहे, तर तुम्हाला आन्सर रायटिंगची प्रॅक्टिस सुरू करायची आहे. कशा पद्धतीने याच्यावरती क्वेश्चन विचारला जाईल, त्याच्यावरती मी आन्सर कशा पद्धतीने लिहू शकतो, मग आन्सर लिहिण्याच्या काय टेक्निक्स आहेत, लिहिण्याची काय शैली आहे, ती समजून आपल्याला घेणं कुठेतरी गरजेचं आहे. आणि त्याच्यासाठीच आपण कोर्स लॉन्च केलाय. तुम्ही जर आणखी सीट बुक केलं नसेल तर खाली तुम्हाला नंबर दिलाय, त्या नंबरवरती कॉल करून तुमचं सीट बुक करून घ्या जिजाऊ प्रबोधिनी अकॅडमीमध्ये. तिथे आपण 1 महिन्याचा कोर्स लॉन्च करणार आहे. फी हा गौण विषय आहे, परंतु नवीन जो काय पॅटर्न आहे, जो खरं तर यूपीएससी सारखाच पॅटर्न आहे, त्याच्यामध्ये विद्यार्थ्यांना कसं इन्व्हॉल्व करून घ्यायचं, हा खरं तर त्या कोर्सचा उद्देश आहे. त्यामुळे त्या दृष्टीतून तुम्ही स्वतःचं प्रिपरेशन करणं गरजेचं आहे. मग याच्यामध्ये तुमच्या प्रिपरेशनमध्ये वाढीव गोष्टी करण्याची काय काय गरज आहे, पहिलं तर आन्सर रायटिंग सुरुवात करायला पाहिजे तुम्ही. आणि आता तुम्हाला प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपरच नाही आहेत बघायला. याच्या अगोदर एमपीएससीचा असा पॅटर्न नव्हता, सेम पॅटर्न जसा आता दिले तसा. त्यामुळे प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर तुमच्याकडे बघायला नाही आहेत, परंतु तुमच्याकडे यूपीएससीचे प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर आहेत, तुम्हाला अवेलेबल होऊ शकतात. मग त्या क्वेश्चन पेपरनुसार तुम्ही अंदाज घ्यायला पाहिजे की एमपीएससी कशा पद्धतीने क्वेश्चन विचारेल, आणि मग त्याच्यामध्ये आन्सर रायटिंग स्किल्स काय आपल्यामध्ये असायला पाहिजे, त्याचा सराव कसा करायचा हे तुम्हाला समजून घेता येईल. आणि आपण जो कोर्स लॉन्च करणार आहे त्याच्यामध्ये तर तुम्हाला ते समजेल. मग तो महत्वाचा पॉईंट आहे. आणि तो पॉईंट झाल्यानंतर तुम्हाला एसेचा पेपर 1 आहे. त्यामुळे तुम्हाला आता इथून पुढे आठवड्यातनं 1-2 एसे तरी लिहिणं कंपल्सरीच आहे. कारण निबंध लिहिण्याची एक कला आहे, ती कला खरं तर आपल्यामध्ये अवगत व्हायला पाहिजे. आणि त्याच्यामध्ये कशा पद्धतीने आपण जास्तीत जास्त मार्क्स मिळवू शकतो याचा आपण विचार इथून पुढे करायचा आहे. कारण ते डायरेक्टली मेरिटमध्ये पकडलं जाणार आहे, धरलं जाणार आहे. त्यामुळे तुम्हाला निबंध लेखनाचा सराव जास्तीत जास्त करायचा, जसं तुम्ही उत्तर लेखनाचा सराव करणार आहात. ह्या 2 गोष्टी परफेक्टली तुम्हाला अभ्यास करून ठेवायचे आहेत. त्याचबरोबर
एथिक्सचा चांगल्या पद्धतीने आता अभ्यास तुम्हाला करायचा आहे, नीतिशास्त्राचा तुम्हाला चांगल्या पद्धतीने अभ्यास करायचा आहे आणि जास्तीत जास्त लिहिण्याचा सराव करायचा, हे तर ऑलरेडी तुम्हाला मी सांगितलेलंच आहे. त्याचबरोबर आणखी प्रिपरेशनमध्ये तुमच्या वाढीव गोष्ट कोणती झाली तर तुम्हाला वैकल्पिक विषय निवडावा लागणार आहे आणि तो वैकल्पिक म्हणजे ऑप्शनल सब्जेक्ट जो आहे तो 500 मार्काला असणार आहे. त्याच्यामध्ये 2 पेपर असतील 250-250 मार्काचे, म्हणजे 500 मार्काला म्हणजे ऑप्शनल वरती जास्त भर देणं तुम्हाला गरजेचं आहे. मग लवकरात लवकर आतापर्यंत तुम्ही जर एमपीसी करत असाल तर तुम्हाला ऑप्शनल वगैरे त्याचा काही तुम्ही विचार केला नाही, कारण याच्या अगोदर ऑप्शनलचा काही संबंधच नव्हता एमपीसी आणि ऑप्शनलचा. पण आता तुम्हाला ऑप्शनल तुमचा निवडावा लागेल, त्याच्यावरती विचार करावा लागेल आणि त्याचा लवकरात लवकर अभ्यास सुरू करून त्याची आन्सर रायटिंग तुम्हाला सुरुवात करावीच लागेल. त्याच्याशिवाय तुमच्या पुढे ऑप्शन नाही. आणि हे जे काही बदल झालेले ते लवकरात लवकर अडॉप्ट करून त्याच्यावरती उगेच निगेटिव्ह गोष्टी करत बसण्यापेक्षा, तो टाइम वेस्ट करण्यापेक्षा त्याच्यावरती कशा पद्धतीने आपण काम करू शकतो आणि लवकरात लवकर ते सगळं नवीन पॅटर्न जो आहे तो कसा आपण अडॉप्ट स्वतःमध्ये करू शकतो, त्याला कसं आपण स्वीकार करू शकतोय, लवकरात लवकर स्वीकार त्याचा आपण कसं करू शकतोय आणि त्या अनुषंगाने आपण आपला अभ्यास कसा वाढवू शकतोय, त्या दिशेने आपला अभ्यास बदललेल्या पॅटर्ननुसार आपला अभ्यास कसा काय होईल आणि आपल्याला येणाऱ्या एक्झाममध्ये यश कसं मिळेल याचा आपण सगळ्यांनी खरं तर विचार करणं गरजेचं आहे. ना की मग याच्यामुळे आता माझं कसं होईल, मार्क्स कसे मिळतील, ह्या बाकीच्या फालतू गोष्टींचा विचार करू नका. कारण हा बदल जो झालाय तो तुमच्या एकट्यासाठी झाला नाही, जे कोणते एमपीएससी करणारे विद्यार्थी आहेत त्या सगळ्यांसाठी झाले. मग याच्यामध्ये कधी कधी आपण ध्येय बदलतो आपलं, मग एमपीएससी राहू द्या कंबाईन करूया, हे अजिबात करू नका. कारण ही एवढी मोठी चॅलेंजिंग गोष्ट नाहीये. हे फक्त आपण मोल्ड होणं गरजेचं आहे. म्हणजे जे काय बहुपर्यायीमध्ये तुम्ही आता विचार करत होता आतापर्यंत तो तर विचार करायचाच आहे, पण त्याच्याबरोबर तुम्ही आन्सर रायटिंग मध्ये आता विचार करायचा आहे. आपण राईट आन्सर कसं करू शकतो याच्यामध्ये विचार करायचा आहे. आणि काही कालावधीनंतर ऑटोमॅटिक तुम्ही त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व्ह व्हाल. थोडंसं हार्डवर्क करावं लागेल, थोडंसं स्मार्ट वर्क करावं लागेल, थोडासा गायडन्स घ्यावं लागेल, त्याच्यानंतर ऑटोमॅटिक तुम्ही त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व्ह व्हाल. त्यामुळं हा जो काही पॅटर्न आहे त्याच्यानुसार आपल्याला अभ्यास आपला चेंज करायचा आहे, त्याच्यानुसार आपला सुद्धा अभ्यासाचा पॅटर्न असायला पाहिजे. आता जसा एमपीएससीचा पॅटर्न आहे तसाच आपल्या अभ्यासाचा पॅटर्न असायला पाहिजे, तरच आपण चांगल्या पद्धतीने तिथं यश प्राप्त करू शकतो. पुन्हा एकदा सांगतो जाता जाता की तुमच्या अभ्यासामध्ये तुम्हाला काय काय बदल करायचा आहे. पहिलं तर प्रिलियमची तयारी जशी करताय तशी चालूच ठेवायची, त्याच्यामध्ये काही दुमत असण्याचं कारण नाही. परंतु त्याच्याबरोबर आन्सर रायटिंगची प्रॅक्टिस लगेच सुरू करायची, त्याच्याविषयी गायडन्स लगेच तुम्ही घेऊन ठेवायचं. त्याचबरोबर एस्से वाढलाय, एस्से आता मेरिटमध्ये पकडला जाईल, चांगल्या पद्धतीने एस्से लिहिणं गरजेचं आहे. त्याच्यासाठी एस्सेचा सराव चांगल्या पद्धतीने करणं गरजेचं आहे. हा दुसरा महत्त्वाचा पॉईंट आहे. तिसरा महत्त्वाचा पॉईंट आहे एथिक्स सब्जेक्ट खूप महत्त्वाचा आहे, त्यामुळे एथिक्सवरती काम करणं गरजेचं आहे, त्याचा चांगल्या पद्धतीने अभ्यास करणं गरजेचं आहे. चौथा महत्त्वाचा पॉईंट ऑप्शनल, 500 मार्काला ऑप्शनल आहे, 250-250 मार्काचे पेपर फर्स्ट आणि पेपर सेकंड आहे. त्यामुळे ऑप्शनल चांगल्या पद्धतीने निवडा, त्याचा चांगल्या पद्धतीने अभ्यास करा. त्या ऑप्शनल वरतीच ठरणार आहे की तुमची रँक किती असेल. त्यामुळे त्या ऑप्शनलचा चांगल्या पद्धतीने तुम्ही अभ्यास करणं कुठेतरी गरजेचं आहे. आणि त्यानंतर राहिला प्रश्न इंटरव्ह्यूचा, त्याच्या तर मॉक इंटरव्ह्यू वगैरे तुम्ही तयारी आतापर्यंत करतच होता, ती आता इथून पुढे सुद्धा करावी लागणार आहे. ह्या काही 4-5 गोष्टी आहेत त्या आपल्या प्रिपरेशनमध्ये बदललेल्या पॅटर्ननुसार बदलायला पाहिजे. बाकी पॅटर्नमध्ये असा खरं तर काय विशेष असं काय बदललेलं नाही की जे तुम्हाला कळणार नाही किंवा जे तुम्ही अडॉप्ट करू शकणार नाही. त्यामुळे याला निगेटिव्ह घेण्यापेक्षा पॉझिटिव्ह घ्या आणि पॉझिटिव्ह वेने स्वतःचा अभ्यास करायला, बदललेल्या पॅटर्ननुसार स्वतःचा अभ्यास करायला सुरुवात करा. पुन्हा एकदा जाता जाता सांगतोय की नवीन कोर्स आपण लॉन्च करतोय पुढच्या महिन्यामध्ये. त्याचं तुम्ही सीट बुक केलं नसेल तर लवकरात लवकर बुक करून घ्या. खाली दिलाय नंबर, त्याच्यावरती कॉल करून तुम्ही स्वतःचं सीट बुक करून घेऊ शकता. बाकी इम्पॉर्टंट असं काही नव्हतं. आता इथून पुढे कशा पद्धतीने अभ्यास करायचा तुम्हाला चांगल्या पद्धतीने मी समजावून सांगू शकलो असेल. आवडत असेल तर प्लीज लाईक करा, नसेल तर डिसलाईक करा. डिसलाईक का केलं हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा, जेणेकरून तुमच्या इन्स्ट्रक्शननुसार त्याच्यामध्ये मी इम्प्रोव्हायझेशन करू शकेन. आणि जास्तीत जास्त आपल्या मराठी विद्यार्थ्यांना हे शेअर करा, जेणेकरून सर्व मराठी विद्यार्थ्यांचा फायदा होऊ शकेल. सो या ठिकाणी तुमची रजा घेतो. भेटू आपण अशाच इंटरेस्टिंग नवनवीन लेक्चरमध्ये. तोपर्यंत थँक्स फॉर वॉचिंग. गुड बाय, टेक केअर, जय हिंद.